आज आपण इथे गेल्या 6 दिवसापासून इथे बसलोय। सहजीवन ते रहिवासी आहेत, त्यांनी हक्काची घरं बँकेला व्याज भरून त्यांनी घेतलेली आहेत आणि छोट्याशा मूलभूत प्रश्नासाठी ते बसलेत। आणि महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते अगदी ढिम्म झालेलं आहे, त्यांना लोकांची अजिबात पर्वा नाहीये। आम्ही तेच नागरिक आहोत की आमच्या टॅक्सच्या पैशांवर यांचे पगार चालतात आणि अजिबात आमची काळजी हे प्रशासन घेत नाहीये। सगळे विषय हे झटकून टाकतायत की हा विषय आमचा नाहीये, हा विषय पोलिसांचा आहे, हा विषय भूमी अभिलेख कार्यालयाचा आहे। छोटीशी शुल्लक बाब आहे की आमचं जे सहजीवन सोसायटी आहे त्याच्या पाठीमागचा तो रिकामा जो एक रस्ता आहे, जी बोर्ड ठेवलेली आहे ती बंद करायची आहे आणि यांनी कागदोपत्री आम्हाला लिहून दिलंय की ती रस्ता बंदिस्त आहे, पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर तो रस्ता ओपन आहे। काल डीसीपी साहेबांकडे एक बैठक झाली। डीसीपी साहेबांनी सुचवलं की आपण कोळशेवाडीचे जे सिनियर आहेत त्यांच्याकडे बैठक करा, समोरच्या दोन्ही पार्टीला बोलून घ्या आणि तुमचा विषय मिटवा। त्यानुसार काल सायंकाळी 5 वाजता बैठक ठरली होती। आमचे प्रतिनिधी तिथे वेळेवर गेले, पण समोरचे प्रतिनिधी जवळजवळ 1.5 तास उशिरा आले, पण बैठक यशस्वी झाली असं आम्हाला काल वाटलं आणि ती बैठक यशस्वी होती कारण कोळशेवाडीच्या सिनियर साहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि शेवटी असा निर्णय तिथे झाला होता की महापालिका प्रशासनाने एक पत्र भिंत बांधण्याकरिता सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेला द्यावं। लगेच ती सुरक्षा व्यवस्था डीसीपी साहेबांकडून पुरवण्यात येईल आणि ती भिंत बनवण्यात येईल। पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे। पोलिसांचा जो रिपोर्ट आहे त्यांनी डीसीपी साहेबांना कळवलेला आहे, पण महापालिकेचे जे प्रशासन आहे ते फक्त बैठकीला हजर होते। बैठकीचा इतिवृत्तांत त्यांनी कुठल्याही प्रकारचा केलेला नाहीये। आम्हाला अपेक्षा होती की आज सकाळी साधारणतः 12-1 वाजेच्या आतमध्ये तो वृत्तांत करतील आणि त्यांच्यामार्फत डीसीपी साहेबांकडे जाईल आणि प्रोटेक्शन मिळेल आणि ती भिंत बनवण्यात येईल आणि आमचं उपोषण आम्हाला इथे स्थगित करता आलं असतं। आम्ही दुपारी वाट बघितली, पण 3 वाजल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची हालचाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नाही। आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्यावेळेस आम्हाला असं कळालं की काल जे अधिकारी बैठकीला हजर होते, सचिन गुटे, हे काही आजारपणाच्या निमित्त करून घरी आहेत। काल रात्री 8 वाजेपर्यंत बैठकीला होते। एक साधं पत्र त्यांनी ड्राफ्ट करायचं होतं की सहजीवन सोसायटीला जो भोगवटा प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यानुसार जी वाडे भिंत आहे, जे काम अपूर्ण आहे किंवा जे अन्य कामं अपूर्ण आहेत ते तुर्तास आपण आपल्या स्तरावरती बनवून घ्यावी। त्याच्यासाठी जे काही पोलीस यंत्रणेकडून सुरक्षा लागेल त्याचं पत्र महापालिकेने पोलिसांना द्यावं, ही एक माफक अपेक्षा आमच्या सहजीवनच्या नागरिकांची होती, पण ती सुद्धा त्यांनी केली नाही। आम्ही त्यांचा पाठपुरावा आता 7 वाजेपर्यंत करत होतो आणि 8 वाजेपर्यंत आता आम्ही टाउन प्लॅनिंगच्या आमच्या एडीटीपी मॅडम सावंत मॅडमांना भेटलो। त्यांनी सांगितलं की तुमचं पत्र आम्ही त्यांना आता पाठवलेलं आहे। आम्ही अजूनही इथे वाट बघतोय की जे उपायुक्त बोरकर साहेब आहेत, आम्ही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना भेटलो। ते म्हणाले की बोरकर साहेबांचा विषय आहे, बोरकर साहेब हे करतील। बोरकर साहेबांना आम्ही फोन लावतोय, त्यांचा ते काही फोन उचलत नाहीयेत।
आणि हा विषय आता रेंगाळलेला आहे. अगदी क्षुल्लक बाब आहे. एक पत्र फक्त डीसीपीकडे जायला पाहिजे आणि नंतर पूर्ण कारवाई होईल. पण आम्ही या फेसबुक लाईव्हद्वारे आणि या व्हिडिओद्वारे महापालिकेला सांगतो की जोपर्यंत आमची ती भिंत बनून होणार नाही आम्ही इथून उठणार नाहीये आणि तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारे इथून उठू शकत नाहीये आणि तुम्हाला ही सुरक्षा यंत्रणा द्यावीच लागेल. त्या ड प्रभागाच्या ज्या हिले मॅडम आहेत त्या ट्रेनिंगसाठी पुण्याला गेलेल्या आहेत. तर त्यांच्या अप्रोक्ष जो कोणी अधिकारी असेल त्याने ती सुरक्षा पुरवण्याचं काम करावं. आम्ही त्या तिथले काळन नावाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्कात आहोत. ते म्हणाले की संध्याकाळपर्यंत आम्ही म्हणजे उशिरा सुद्धा आम्ही पत्र काढूया. आम्ही त्यांची वाट बघतोय. आम्ही आयुक्त मॅडमला नवरात्र निमित्त आमच्या या महिला भगिनी भेटण्याचा प्रयत्न केला. आयुक्त मॅडमने आम्हाला भेटले नाही. पाठच्या दाराने त्या निघून गेल्या. आम्हाला वाटलं की त्यांचं स्वागत आम्ही कल्याणकरांनी केलं असतं. त्यांनी आमचं स्वागत सुद्धा स्वीकारलेलं नाहीये. पण आमचा जो मूलभूत प्रश्न आहे तो प्रश्न जरी त्यांनी निकाली काढावा. कालची जी सकारात्मक झालेली बैठक आहे पोलिसांकडून तर ती महापालिका आता कुठेतरी असं वाटतंय की ते स्पीड ब्रेकर टाकतंय आणि आमचं काम थांबवतंय. आज जर सुरक्षेचं पत्र त्यांनी दिलं असतं तर आमचं हे आंदोलन आम्ही इथे थांबवलं असतं आणि आम्ही सुखरूप आमच्या घरी गेलो असतो. या व्हिडिओद्वारे आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्त मॅडमला सांगू इच्छितो की मॅडम आपण एसी मध्ये बसतायत. आमच्या महिला भगिनी आणि हे पुरुष मंडळी दिवसभर उन्हामध्ये बसलेत. ऑक्टोबरची हीट चालू आहे. इथे वयस्कर वयोवृद्ध नागरिक आहेत. काही गर्भवती आमच्या इथले ताई आहेत. थोडी तरी आपण शरम बाळगावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न आपण निकाली काढावा. नाहीतर उद्या आम्ही इथलं उपोषण हे चालूच ठेवून आम्ही आपल्या दालनापर्यंत येऊ. एवढं या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुक्त मॅडमला भेटायला गेला होता तर तुमची भेट झाली का? नाही, आजही आम्ही गेलो. त्या दिवशी पण आम्ही गेलेलो. त्या दिवशी पण आम्हाला भेट करून दिली नाही आणि आजही आम्ही गेलो. तिथल्या तिथे पोलिसांनी आम्हाला तुम्हाला भेटता येणार नाही कारण स्पष्ट काय? सांगितलं. आज तर जनता दरबार होता ना. आज जनता दरबार होता तरी सुद्धा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही बाकी सगळ्यांना रोखत का नाही. कारण जनता दरबारमध्ये आज सगळेच लोक चाललेले त्यांच्या भेटीला. तेव्हा म्हणून आम्ही जात होतो कारण आमचे सहकारी पण पुढे गेलेले म्हणून आम्ही जात होतो. तर त्यांनी खास फक्त आम्हाला रोखलं. तर आम्ही म्हटलं तुम्ही सगळेजण जातात त्यांना रोखत नाही फक्त आम्हालाच का. तर त्याने आम्हाला हे उत्तर दिलं की तुम्ही इथे आंदोलनाला बसला आहात त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही रोखतो. म्हणजे हे आम्ही असं हाऊस म्हणून हे आंदोलन करतोय का किंवा आम्ही काय म्हणून समजावं की प्रशासन आम्हाला काहीच मदत का नाही करत आहे. आम्हाला त्यांनी निदान कारण तरी द्यावं की तुम्ही आम्हाला का मदत करत नाही. समोरून त्यांनी आम्हाला जरी सांगितलं की बाबा तुमच्या ह्या त्रुटी आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही तर तेवढं तरी तुम्ही आम्हाला सांगा. आणि ते जर आम्हाला कारण पडत असेल तर आम्ही तुम्हाला तसं सांगू. पण आम्हाला निदान एकदा तरी भेटायची तसदी घ्या एवढं आम्हाला तुम्हाला सांगा. भेटायच्या तसदीपेक्षा आम्हाला जे लेटर अपेक्षित आहे जे कालच्या मीटिंगमध्ये जिथे पोलीस DSP साहेब होते KDMCचे अधिकारी उपस्थित होते आमच्या रहिवाशांसोबत आणि त्याच्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याच्यामध्ये आमच्या बाजूने निर्णय घेण्यात आलेला. त्यासाठी फक्त महापालिकेकडून एक पत्राची अपेक्षा होती. 2 ओळीचं पत्र ते आज पूर्ण अख्खा दिवस गेला तरी ते पत्र आम्हाला भेटलेलं नाहीये. मग आम्ही काय समजायचं महापालिकेला का आम्हाला न्याय नाही द्यायचा आहे का. जर वरून वरिष्ठांकडून जर न्याय मिळत आहे तर महापालिका का उशीर करत आहे का वेळ घेते. आम्ही सकाळपासून आज पण सकाळी 9 वाजल्यापासून आजचा 5वा दिवस आहे 6वा दिवस आहे. गेले 5-6 दिवस आम्ही आंदोलन करत आहोत. याचं समजायचं काय आम्ही. मागील 6 दिवसापासून हा आंदोलन चालू आहे. आजचा 6वा दिवस आहे. KDMC प्रशासन असू द्या बाकी राज्यस्तरीय प्रशासन असू द्या हे सर्व ढिम्मपणे फक्त बघत आहेत बघायची भूमिका घेत आहेत. सहजीवनचे रहिवासी रस्त्यावरती आहेत. मागील 6 दिवस मागील 10 वर्षामध्ये साधारणपणे 3 कोटीचा टॅक्स
सहजीवनच्या नागरिकांनी भरलेला आहे, प्रॉपर्टी टॅक्स म्हणून, वॉटर टॅक्स म्हणून, काही असू द्या. पण त्याचाही आम्ही अजूनपर्यंत कोणताही आउटपुट भेटला नाही. आम्हाला त्याची अपेक्षाही नाही आहे. पण आमचं जे बिल्डरकडे मागणं आहे की त्यांनी जे अर्धवट वाडी भिंत ठेवलेली आहे ॲज पर आमच्याकडे सर्व पेपरप्रमाणे ती बंद पाहिजे, केडीएमसी सांगते ते बंद पाहिजे. फक्त एक लेटर काढण्यासाठी 24 तास उलटून घे, पण फक्त 2 लाईनचं एक लेटर काढायचे ते त्यासाठी देखील महानगरपालिकाकडे टाईम नाही आहे. पण मोठ्या राजकारण्यांबरोबर भेटीगाठीसाठी टाईम आहे. महिलांना आज जायचं होतं भेटायला आयुक्त मॅडमला, परंतु जनता दरबार असताना देखील त्यांना भेटून दिले नाही. मग आम्ही सहजीवनचे रहिवासी आहोत, ते जनता नाहीये का केडीएमसीच्या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये? नसेल तर तसं आम्हाला लिहून द्या की बाबा सहजीवनचे रहिवासी आहेत ते केडीएमसीचे रहिवासी नाही आहेत, ते कुठल्या तरी बाहेर परग्रहावरती राहतात, त्यांनी त्यांच्या गावावरती बघावं, ते एलियन आहेत, ते या ग्रहावरचे नाहीये, ते केडीएमसीचे माणसं नाही आहेत. आम्ही तुमच्याकडून आम्हाला टॅक्स पण नको. आम्ही आता राज्यस्तरीय स्तरावरती आम्ही टॅक्स भरणार नाही असं पत्र लिहिणार आहे. इव्हन नेक्स्ट स्टेप आमची अशी असणार आहे की आम्ही इलेक्शन बॉयकॉट, येणारी विधानसभा जी आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघ 142, आमच्या सहजीवनमध्ये मतदार यादी नंबर 132 मध्ये सहजीवनचे एक साधारण 650 मतदार सहजीवनच्या आतमध्ये मतदार यादीमध्ये आहेत आणि कल्याणपूर्वमध्ये साधारणपणे 900च्या वरती मतदार आहेत. तर आम्ही सर्व नागरिक जे आहेत मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहोत, जेणेकरून ह्या प्रशासनात त्यानिमित्ताने तरी अक्कल काढावं येईल अशी अपेक्षा आहे. बघूया आता किती प्रशासन ह्या व्हिडिओच्या नंतर तरी जागृत होते अशी अपेक्षा धरतो आम्ही.